नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या या करिअर मित्राच्या युट्यूब चॅनलवर। तर कसे आहेत सर्वजण मित्रांनो, खूप दिवसानंतर आपला व्हिडिओ येतोय, पण आपण शॉर्ट्स असतील, युट्यूब शॉर्ट्स किंवा इंस्टाग्राम रील असतील यामार्फत दररोज भेटत होतो। पण आता फुल व्हिडिओ घेण्याचं कारण एक महत्त्वाची अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय। नुकतीच बघा आपली ग्रुप सी च्या अंतर्गत म्हणजे एमपीएससी गट क च्या अंतर्गत तलाठी भरती जी आहे ती राबवण्यात आलेली आहे। त्याचे फॉर्म भरणे आता क्लोज झालेत, पण आता येणाऱ्या पुढच्या काही दिवसांमध्ये तलाठी भरतीची म्हणजेच आपल्या गट क ची परीक्षा आहे। आणि त्यानंतर एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपल्या सर्वांसाठी एक येते की कोतवाल भरती म्हणजेच महसूल सेवक ही भरती सुद्धा येणाऱ्या काही आठवड्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। खूप मोठी जाहिरात याच्यामध्ये असणार आहे। महाराष्ट्रातले तब्बल 35 जिल्हे याच्यामध्ये जवळपास इन्क्लुडेड आहे। 35 जिल्ह्यांमध्ये ही भरती येणार आहे मित्रांनो। याच्यामधल्या ज्या जागा आहेत त्या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत। एक परिपत्रक बघा, एक परिपत्रक महसूल व वन विभाग यांच्या मार्फत आपल्याला मिळालेला आहे। या परिपत्रकामध्ये त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की कशा पद्धतीने ही भरती असणार आहे किंवा टाइम लिमिट काय आहे, जागा किती आहे, सर्व गोष्टी आपण डिटेल मध्ये आजचा हा व्हिडिओ बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आपल्या या चॅनलला नवीन जर असाल तर सबस्क्राइब देखील करा आणि सोबत बेल आयकॉन आहे ते नक्की प्रेस करा, जेणेकरून काय आहे की भविष्यात मी जेव्हाही हा व्हिडिओ टाकेल किंवा कोणती अपडेट तुमच्यासाठी महत्त्वाची घेऊन येईल तर सर्वात आधी YouTube तुमच्यापर्यंत ती पोहोचवणार आहे। तुमच्या मोबाईलवर त्याचं नोटिफिकेशन येणार आहे मित्रांनो। ओके, सोबत आपलं टेलिग्राम चॅनल आहे करिअर मित्राचं, इंस्टाग्राम पेज आहे ज्याला तुम्ही भरभरून प्रेम देताय। म्हणजे आता जवळपास आपल्याला 2 ते 3 महिने ते इंस्टाग्राम पेज चालू करून झालं, तर त्या तीन महिन्यामध्ये तुम्ही जवळपास 17,000 फॉलोअर्स त्याचे बनवले आहेत आणि दररोजचे जे व्हिडिओ आहेत जवळपास लाखामध्ये व्ह्यूज त्याचे जात आहेत मित्रांनो। तर तिथे तुम्ही नक्की जॉईन व्हा। बघा व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आणि यामध्ये बघा 19 ऑगस्ट 2026 हे परिपत्रक आहे जे आलेलं आहे महसूल व वन विभाग यांच्या मार्फत। यामध्ये काय म्हटलंय मित्रांनो, तर त्यामध्ये महसूल सेवक म्हणजेच आपलं कोणतं कोतवाल जे पद आहे या पद भरतीसाठीचा यामध्ये उल्लेख केलेला आहे। यामध्ये सूचना यांनी केलेली आहे की प्रत्येक जिल्हाधिकारी म्हणजे जे कलेक्टर आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाच्या सूचना याच्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत। तर त्याच आपण बघणार आहोत। बघा आता यामध्ये काय सांगितलंय त्यांनी की आपले जे आहे एकूण पूर्ण महाराष्ट्रभर 2912 पद इथे असणार आहे। किती? 2912 पद याच्यामध्ये असणार आहे आणि 2912 पदांसाठी 30/11/2026 किती 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत म्हणजे त्याच्या पूर्वीच कोणत्याही परिस्थितीमध्ये ही भरती प्रक्रिया पूर्ण करायची आहे, पार पाडायची आहे मित्रांनो। म्हणजे येणाऱ्या काही दिवसांमध्ये, येणाऱ्या समोरच्या 1-2-3 आठवड्यामध्ये या सगळ्या जाहिराती आपल्याला बघायला मिळू शकतात। या सगळ्या जाहिराती ज्या आहेत जिल्हा वाईज असतील, विभाग वाईज असतील, या सगळ्या जाहिराती पटापट धडकणार आहेत मित्रांनो। आणि जोही विद्यार्थी यासाठी तयारी करतोय त्यासाठी मी स्पेशल बॅच सुद्धा तुमच्यासाठी घेऊन आलोय आणि ती बॅच मी तुम्हाला समोर या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। ओके, तर बघा यामध्ये 30 नोव्हेंबर पर्यंत ही पूर्ण प्रक्रिया यांना पार पाडायची आहे। कितीपर्यंत? 30 नोव्हेंबर पर्यंत। आता येऊ मेन मुद्द्यावर की नेमक्या जागा किती आणि कुठे। बघा जागा किती आहे, पूर्ण टोटल जागा आहे 2912। आता याचा जो जिल्हानिहाय जागा आहे ते आपल्याकडे आलेल्या आहे। ओके, यामध्ये मित्रांनो शासनाने एक विशेष बाब याच्यामध्ये दिली की बाबा आपली जी आता तलाठी भरती झाली आहे, मला तरी वाटतं की हाच एक संदर्भ असायला पाहिजे जी तलाठी भरती म्हणू शकतो आपण। आता बरेचसे याच्यामध्ये महाभाग आहे की जे स्वतः म्हणतायत की बाबा तलाठी भरती नाही, एमपीएससी गटकची भरती आहे, तुम्ही तलाठी भरती कसं म्हणताय, तलाठी भरती सरळ सेवेची। अरे बाबांनो, जर एखादं पद आहे, आता त्या पदाचं जर एखादी भरती निघते, ठीक आहे, तो ग्रुप जर गट कचा आहे, ठीक आहे मान्य आहे, गट कचा पद आहे, त्या गट कच्या पदामध्ये स्पेशली टार्गेट माझं जर तलाठी आहे तर मी तलाठी भरती का नको म्हणू।
बरं मी तलाठी भरती म्हणल्यानं ती काय एमपीएससी मधनं सरळ सरळ जाणार आहे का? तलाठी भरती मी म्हणल्याने एमपीएससी कडनं ती टीसीएस कडे येणार आहे? काय लॉजिक म्हणजे कामातून गेलेलं सगळं. बघा महत्वाचं हे की या तलाठी भरतीच्या अनुषंगानेच या भरतीला वेग येणार आहे मला असं वाटतंय. कारण हे जे 1500 प्लस तलाठी येणार आहे यांच्यासाठी हे कोतवाल म्हणजे जे आपले महसूल सेवक आहेत या मंडळींची नियुक्ती करणार आहेत मला असा यामध्ये वाटत आहे मित्रांनो. ओके, तर बघा व्हिडिओला सुरुवात झालेली आपल्या 2912 जागा आहे. यामध्ये आता ही प्रक्रिया राबवली कशी जाणार आहे आणि म्हणजे ही प्रक्रिया कशी पद्धतीने पार पडणार आहे, तर ही प्रक्रिया पडणार आहे निवड समिती मार्फत पार होणार आहे. याच्या मार्फत बघा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली, कुणाच्या? जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी नामनिर्देशित केलेल्या अधिकाऱ्यांमार्फत एक समिती ते स्थापन करतील आणि त्यांच्या मार्फत हा पेपर तुमचा घेतला जाणार आहे. त्यांच्या मार्फतच ही भरती राबवली जाणार आहे. आता हा शासन निर्णय कधीचा आहे? 5 सप्टेंबरचा आहे आणि 17 मेचा आहे. त्या शासन निर्णयाच्या जो आहे त्याच्यात तरतुदी केलेल्या आहेत याबाबतच्या आणि त्याचं पालन आपल्याला या इथे करावं लागणार आहे. या जिल्हाधिकाऱ्यांना सगळ्यांनाच करावं लागणार आहे. ओके, यानंतर बघा 30 नोव्हेंबर पर्यंत ही भरती पूर्ण आपल्याला कव्हर करायची. किती? 30 नोव्हेंबर पर्यंत. आता महाराष्ट्रात एकदम महसूल सेवकाची पदे किती आहेत बघा. यामध्ये एकूण मंजूर जी पद आहे ती आहे 12,978. रिक्त पद किती आहे? रिक्त पद आहेत मित्रांनो 2,912. भरलेली किती आहेत? तर इथे 10,066 जी पद आहे म्हणजे 10,066 पद ही भरलेली आहे. 77% पद तुमची ऑलरेडी भरलेली आहे, पण 22% पद इथे जी आहे ती रिक्त आहे. म्हणजे किती? तब्बल 2900 जवळपास पद आहे मित्रांनो. 2912 पद आहे. मग आता हे पद जे आहेत ना, तर हे पद आता गडबडीमध्ये एकदम स्पीड मध्ये भरायचे आहेत आता यांना. कारण काय, त्यांनी जे परिपत्रक काढलंय, आपण जे परिपत्रक काढलंय बघितलंय, त्या परिपत्रकामध्ये क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये 30 नोव्हेंबर पूर्वी ही भरती प्रक्रिया पार पाडायची आहे. ओके, आता बघा विभागनीय आपण पदांचं जे आहे ना चेक करू की कोणत्या विभागाला किती पद आहेत. सगळ्यात पहिले सर्वात जास्त पद असणारा जिल्हा म्हणजेच आपला छत्रपती संभाजीनगर जिल्हा. ओके, छत्रपती संभाजीनगर जिल्हा मित्रांनो. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला बघा विभाग बघा, या विभागामध्ये 8 जिल्हे येत आहेत. किती पद आहेत? सर्वाधिक इथे 685 पद आहेत मित्रांनो. किती? 685. नंतर पुणे विभागामध्ये किती? 5 जिल्हे इथे आहेत. 5 जिल्ह्यांमध्ये किती? 528 पदे आपल्याला बघायला मिळतात. कोकण विभागामध्ये 7 जिल्हे आहे. याच्यामध्ये 469 पदे इथे बघायला मिळत आहेत. किती? 469. नंतर आपला नाशिक विभाग किती? 5 जिल्हे याच्यामध्ये आहे. 5 जिल्ह्यांमध्ये 428 पदे इथे आहेत. नागपूर विभागामध्ये बघा 6 जिल्हे आहेत. 404 पदे इथे अवेलेबल आहेत. आणि नंतर अमरावती विभाग याच्यामध्ये 5 जिल्हे आहेत. 5 जिल्ह्यांमध्ये मित्रांनो 398 पदे इथे असणार आहे. आता बघा सर्वाधिक रिक्त पदे असलेले प्रमुख 5 जिल्हे, सर्वाधिक रिक्त जागा जिल्हा वाईज, आपण विभाग वाईज बघितले, आता जिल्हा वाईज बघू. छत्रपती संभाजीनगर, आधी विभागामध्ये पण जागा जास्त होत्या, आता जिल्हा वाईज मध्ये पण जागा जास्त आहेत. छत्रपती संभाजीनगर किती जागा आहेत? 283 पद आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचे. पुण्याचे किती आहे? तर 149 पद आहे. नाशिक पण समान आहे 149. पालघर 123 पद आहे. रायगडला 119 पद इथे आहे. नागपूरला 115 पद इथे आपल्याला बघायला मिळतात मित्रांनो. या केवळ 6 जिल्ह्यांमध्ये मिळून जवळपास किती? 6 जिल्ह्यांचे मिळून होत आहे 938 पद. किती? 938 पद इथे या 6 जिल्ह्यांमध्ये आहे मित्रांनो, जे राज्याच्या एकूण रिक्त पदाच्या 32% जास्त आहे. या 6 जिल्ह्यांमध्ये एवढे पद इथे आपल्याला रिक्त बघायला मिळत आहेत. आता बघा डिटेलमध्ये जर तुम्हाला सांगायचं झालं ना, तर संभाजीनगर आणि पुणे विभाग आपण बघतोय आता सध्या. संभाजीनगर आणि पुणे हे 2 विभाग आपण इथे सध्या स्थितीला बघतोय. तर बघा संभाजीनगरला किती? 282 एक सेकंद 283 जागा.
किती 283 जागा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये. आपण विभाग कोणता बघतोय? विभाग बघतोय छत्रपती संभाजीनगर विभाग, आणि त्यामधला आपण छत्रपती संभाजीनगर जिल्हा बघतोय. ओके, किती 283 जागा, सर्वाधिक जागा इथे आहे. नंतर कोणता जिल्हा येतोय त्याच्यामध्ये? नांदेड जिल्हा. नांदेडला किती मित्रांनो? 78 जागा आहे. बीडला आपल्याला किती? 71 जागा आहे. परभणी, जगात जर्मनी भारतात परभणी, किती जागा आहे? 64 जागा इथे आहे. लातूरला किती? 62 जागा आहे. जालन्याला 47 जागा, हिंगोली 45, धाराशिव 35 जागा इथे आहे. अशा पद्धतीने छत्रपती संभाजीनगर जिल्हा विभाग असणार आहे. ओके, आता चला पटकन लगेच पुणे विभाग बघू. पुणे विभागामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत? तर पुणे विभागामध्ये मित्रांनो इथे आपल्याला पुणे जिल्हा बघायला मिळतो 149 वर. सोलापूर जिल्हा, त्यानंतर सोलापूरमध्ये 114 जागा आहे. कोल्हापूरवाल्यांनो 107 जागा तुमच्यासाठी इथे आहे. साताऱ्यासाठी 91 जागा बघायला मिळतात. सांगलीमध्ये 67 जागा आहे. ओके, हे झालं पुणे आणि छत्रपती संभाजीनगर. चला नंतरचा विभाग कोणता? नंतरचा विभाग आपला आहे कोकण विभाग. नंतरचा विभाग कोणता? कोकण. चला कोकणवाले, पालघरला बघा 123 जागा, रायगड 119, ठाणे 108, रत्नागिरी 64, सिंधुदुर्ग 42, मुंबई उपनगर 13 आणि मुंबई शहरला 0 जागा सध्या आहे. म्हणून मी तुम्हाला 35 जिल्हे म्हणलो स्टार्टिंगला. इथे मुंबई शहरसाठी जागा नाहीये. ओके, यामध्ये बघा आता नंतर ऍड झाले तर मी त्याच्यामध्ये आपण ऍड करू, पण सध्या 35 जिल्हे आहेत. मुंबई शहराला जागा नाहीये मित्रांनो. ओके, बघा नाशिक विभाग, एकूण रिक्त जागा किती? 428 जागा आहे नाशिकमध्ये. चला या नाशिक सध्या काय कशाची गडबड चालू आहे नाशिकमध्ये? मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. नाशिकमध्ये सध्या कशाची गडबड चालू आहे? नाशिकमध्ये कोणता मोठा फेस्टिवल, कोणता मोठा कार्यक्रम होणार आहे? मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. ओके, नाशिकमध्ये सगळ्यात मोठा, आता तर एकदम आपल्या भारतामध्ये खूप मोठा उत्सव तो असतो, तो होणार आहे नाशिकमध्ये. मला सांगा त्याच्याबद्दल. ओके, कमेंट बॉक्स मध्ये मला टाका. अहिल्यानगर मध्ये किती? 101 जागा आहे मित्रांनो. जळगाववाले 86 जागा, धुळे 47 जागा, नंदुरबार 45 जागा इथे आहे. ओके, यामध्ये नंतर अमरावती विभाग, आपला अमरावती विभागामध्ये 398 जागा आहे टोटल. यामध्ये जिल्हा वाईज जर बघायला गेलो तर यवतमाळमध्ये मित्रांनो 108 जागा आहे, बुलढाणा 85, अमरावती 84, अकोला 80, वाशिम 41 जागा इथे आपल्याला बघायला मिळत आहे मित्रांनो. यानंतर नागपूर विभागात किती जागा आहे? नागपूरमध्ये टोटल 104 जागा रिकाम्या आहेत. आणि यामध्ये नागपूर जिल्ह्याला किती जागा आहे? तर नागपूर जिल्ह्यासाठी 115 जागा आहे. गडचिरोली 70 जागा आहे, चंद्रपूर 66, भंडारा 58 आणि वर्धा 46, गोंदिया 39 जागा इथे आहेत मित्रांनो. आता पदभरतीची कालमर्यादा आणि म्हणजे ऍक्शन टाइम वगैरे किती मिळणार आहे बघा. याच्यामध्ये टाइम किती आपल्याला मिळणार आहे? ओके, 31 मे 2026 रोजी या पदांची गणना निश्चिती वगैरे झालेली होती ऑलरेडी. ओके, 31 मे रोजी. आता हे परिपत्रक कधी आलंय, शासनाची त्याला विशेष मान्यता कधी मिळाली? आता तर 19 ऑगस्ट 2026 ला हे आपल्याला परिपत्रक मिळालं. या परिपत्रकामध्ये सांगण्यात आलेलं आहे की लवकरात लवकर हे जी भरती प्रक्रिया ती राबवायची आहे, किती पद आहे ते सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये जिल्हा वाईज वगैरे दिलेल्या आहेत. आता यामध्ये सद्यस्थिती काय आहे? तर जिल्हाधिकाऱ्यामार्फत स्थानिक स्तरावर निवड समितीची स्थापना करून जाहिरात व कार्यवाही सुरुवात करण्यात आलेली आहे. आता ही जी निवड समिती आहे यांच्या मार्फतच पेपर वगैरे तुमच्या सगळ्या गोष्टी असणार आहे. यांच्या मार्फतच सगळ्या पुढच्या गोष्टी तुमच्या होणार आहे. भरती प्रक्रिया पूर्ण करण्याची डेडलाईन कधीची आहे? तर 30 नोव्हेंबर 2026. 30 नोव्हेंबर 2026. ओके, आता हे परिपत्रक मी स्टार्टिंगलाच तुम्हाला दाखवलं बघा. हे जे पत्रक आहे हे तुम्हाला मी स्टार्टिंगलाच दाखवलं. आता यामध्ये मित्रांनो हे पत्रक जर तुम्हाला वाचायचं असेल तर हे संपूर्ण पत्रक मी आपल्या जे टेलिग्राम चॅनल आहे करिअर मित्राचं, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. ज्याही मी सोशल मीडिया सांगतो या प्रत्येकाची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. प्रत्येकाने आठवणीने काळजीपूर्वक या प्रत्येक लिंकवर क्लिक करायचंय. प्रत्येकाने हे प्रत्येक चॅनल जे आपलं टेलिग्राम असेल, आपलं इंस्टाग्राम असेल, आपलं फेसबुक असेल, आपलं व्हॉट्सअप असेल,
या सगळ्या गोष्टी जॉईन करायच्या आहेत. सगळ्या गोष्टी जॉईन करायच्या आहेत मित्रांनो. प्रत्येकाला मी तिथे म्हणजे रिक्वेस्ट आहे, कारण काय, ज्याही अपडेट येत आहे ना, प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम माझं आहे आणि त्या अपडेट मिळवायचं काम हे तुमचं आहे. ओके, तर प्रत्येकाने इथे ही जी आहे ती लिंक वर क्लिक करून जॉईन करायचं. आता महत्वाची गोष्ट, आता ही तुमच्यासाठी महत्वाची गोष्ट, एक बॅच तुमच्यासाठी घेऊन आलोय. कोतवाल भरती 2026 ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त तलाठी घडवणारी अकॅडमी म्हणजेच आपली इग्नाइट अकॅडमी आहे मित्रांनो. एकमेव अकॅडमी आहे की या अकॅडमीने महाराष्ट्रात इतिहास घडवलाय. की बघा, महाराष्ट्रामध्ये बरेचसे मोठे मोठे अकॅडमीज आहे, इन्स्टिट्यूट आहे, हे खूप सारा पैसा कमवून बसले टेस्ट सिरीज वगैरे याच्यातनं. ही एकमेव अकॅडमी आहे. मी स्वतः टेस्ट सिरीजला हजर होतो मागच्याही आणि याही टेस्ट सिरीजला हजर असणार आहे. ही एकमेव अकॅडमी आहे की या अकॅडमीने महाराष्ट्रामध्ये मोफत टेस्ट सिरीजचं जे आहे ना, एक मोफत टेस्ट सिरीजचं एक मोठा उपक्रम प्रयोग सुरू केला आहे. यामध्ये हे एकही रुपया तुमच्याकडनं घेत नाहीये टेस्ट सिरीजसाठी. गट क चे विद्यार्थी जे एमपीएससी मध्ये विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांना माहिती आहे, कल्पना आहे की टेस्ट सिरीजची किती अहमियत असते, टेस्ट सिरीज किती महत्वाची असते म्हणून. ओके, तर मित्रांनो, तुमच्या सर्वांसाठी ही खूप मोठी बातमी आहे. ही खूप मोठी, मी आता त्याबद्दलचा एक नेक्स्ट व्हिडिओ घेणारच आहे. टेस्ट सिरीज सुद्धा जॉईन करा इग्नाइट अकॅडमीची. ओके, टेस्ट सिरीज सुद्धा जॉईन करा. आता या बॅच बद्दल तुम्हाला सांगायचं झालं तर या बॅच मध्ये तुम्हाला आहे ना, पूर्ण कोर्सची जी रचना आहे, त्या कोर्सची रचना तुम्हाला पूर्ण नवीन आणि अपडेटेड अभ्यासक्रमानुसार केलेली आहे. जो तुम्हाला अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमानुसार तुमची इथे मांडणी केलेली आहे. सर्व विषयांचा इथे समावेश केलेला आहे. कोणकोणते विषय तुमच्या याच्यामध्ये, तुमचं जीके असेल, तुमचं मराठी असेल, तुमचं गणित बुद्धिमत्ता असेल, तुमचे स्थानिक विषय असतील किंवा तुमचं महसूलचे विषय काही त्याच्यामध्ये घटक असतील, या सगळ्या गोष्टी या बॅच मध्ये तुमचे कव्हर केलेले आहेत. ओके, यामध्ये तुमचे जिल्हे ज्यावर तुमचं मेरिट तुम्ही कॅच करू शकणार आहे, मेरिट वाढवू शकणार आहे, असा घटक कोणता आहे तर तुमचे जिल्हे. या जिल्ह्यांच्या घटकावर मित्रांनो विशेष लेक्चर्स आहे, स्पेशल लेक्चर याच्यामध्ये या बॅच मध्ये तुमचे आहेत. स्पेशल लेक्चर्स आहेत यामध्ये प्रत्येक जिल्ह्यावर. म्हणजे आता मी समजा उदाहरणार्थ मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात, ओके, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा आहे. तर आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यावर प्रत्येक जण तर स्पेशल तुम्हाला घेणार नाही, प्रत्येक जण तुम्हाला ते स्पेशल शिकवणार नाही. बाकी मी अदर भरपूर बॅचेस वगैरे बघितले, यामध्ये तुम्हाला स्पेशल जिल्ह्यावाईज या गोष्टी मिळणार आहे का तर नाही. बाकीच्या ठिकाणी तुम्हाला या गोष्टी खूप कमी प्रमाणात मिळतील. मी असं म्हणत नाही की बिलकुल मिळणारच नाही, मिळतील, पण जी डिटेल गोष्टी ह्या बॅच मध्ये तुम्हाला शिकवल्या जातील त्या बाकीच्या बॅचेस मध्ये शिकल्या जाणार नाही. म्हणून मी तुम्हाला वारंवार सजेस्ट करत असतो की इग्नाइट अकॅडमी, या अकॅडमी मला तुम्ही कोणत्याही फ्री घ्या किंवा पेडवाले घ्या, पण प्रत्येकाने या बॅचेस नक्की जॉईन कराच. ओके, बघा, 36 जिल्ह्यांवर विशेष लेक्चर्स आहे. म्हणजे जर छत्रपती संभाजीनगर आहे तर छत्रपती संभाजीनगरचं मला A to Z डिटेल माहिती, या पूर्ण गोष्टी मला या बॅच मध्ये मिळणार आहे. त्यानंतर विशेष पर्वणी काय, त्यानंतर काय माहिती का की या 36 जिल्ह्यांवर, म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा मी उदाहरण देतोय बरं. छत्रपती संभाजीनगरचं जर मी असेल तर मला छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यावरची टेस्ट सिरीज स्वतः इथे सॉल्व्ह करून मिळेल. मला सॉल्व्ह करता येईल या सगळ्या गोष्टी ज्या तुमच्या टेस्ट सिरीज वगैरे असतात. सगळ्यात महत्त्वाचा अभ्यास तर होतो, पण प्रॅक्टिस, या प्रॅक्टिससाठी तुम्हाला विशेष याच्यामध्ये सराव प्रश्न तयार केलेले आहेत यांनी, आणि हे सगळे सराव प्रश्न तुम्ही या पद्धतीने ऑनलाईन या बॅच मध्ये सोडवू शकता. ओके, त्यानंतर तुम्हाला या बॅच मध्ये नोट्स सुद्धा मिळणार आहे मित्रांनो. नोट्स सुद्धा उपलब्ध केल्या आहेत या बॅच मध्ये. आता तुम्हाला ही बॅच जॉईन करायची तर काय करावं लागेल बरं, काय करावं लागेल तर बघा, सगळ्यात पहिले तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचं ऍप डाउनलोड करायचं आहे प्ले स्टोअरवरनं. प्ले स्टोअरला जायचंय, इग्नाइट अकॅडमीचं ऍप डाउनलोड करायचंय. तिथून ऍप डाउनलोड केल्याच्या नंतर रजिस्ट्रेशन करायचंय. रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर तुम्हाला तिथे सरळ सेवा कॅटेगरी निवडायची आहे आणि आपली बॅच जी आहे कोतवाल भरतीची, ही बॅच तुम्हाला जॉईन करायची आहे. त्यानंतर जर तुम्हाला डाऊट आलाय, जर काही प्रश्न आहे, मी सांगितल्यानंतरही अजूनही तुमच्या मनात काही प्रश्न आहेत, तर हे प्रश्न क्लिअर करण्यासाठी इथे यांची काउन्सिलिंग टीम आहे. या काउन्सिलिंग टीमला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. नंबर काय आहे
नंबर आहे 8888 99 61 16. 8888 99 61 16 या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. या नंबरला तुम्ही इथे कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे, या नंबरला कॉन्टॅक्ट करायचा, या नंबरला बोलायचं, तुमचं काय प्रश्न असतील ते सगळे प्रश्न यांच्यासोबत मांडायचे तुम्हाला. 8888 99 61 16 या नंबरला. ओके, तुम्हाला या भरतीचे असेल अदर कोणत्याही भरतीचा डाऊट्स असतील तर हे लोक बसलेले आहेत इथे, सगळी टीम तुमच्यासाठी. मला तर नाही वाटत की महाराष्ट्रामध्ये अशी कोणती टीम आहे की ती तुमच्या प्रश्नाचं उत्तर एवढ्या डिटेलमध्ये देते म्हणून. दररोजचे लाईव्ह लेक्चर आहे इग्नाइटचे युट्यूबवर, दररोजचे त्याच्यामध्ये सेशन्स तुमचे फ्रीमध्ये घेतले जातात. असं नाही की इन्फॉर्मेटिव्हच आहे, पण फ्री लेक्चर्सही त्याच्यामध्ये आहे. टीईटी असेल, टेट असेल, सगळ्या एक्झामचा अनुभव इकडे या टीमकडे आहे आणि महाराष्ट्रातली नंबर 1 टीम आहे यांच्याकडे. तर ही बॅच तुम्ही नक्की जॉईन करा. काही डाऊट तुम्हाला येत असेल तर या नंबरवर कॉल करा. भरतीबद्दल नेक्स्ट काही दिवसांमध्ये आपल्याला या जाहिराती बघायला मिळतील. ही जाहिरात आपल्याला आपलं स्वप्न जे सरकारी अधिकारी असेल, गावात राहून सरकारी नोकरी मिळवण्याचं जे स्वप्न आहे काही लोकांचं, तर ते तुम्ही इथे पूर्ण करू शकता. ठीक आहे, तलाठीमध्ये जागा 1500 आहे. फॉर्म जवळपास 10-12 लाख फॉर्म गेलेले आहेत. काळजी करू नका, एकच जागा पाहिजे आपल्याला, जास्त जागा नकोय, एकच जागा पाहिजे आपल्या स्वतःसाठी. आणि आपल्याला मनाशी ठरवून घ्यायचं की मी आशुतोष शिंगळे तलाठी 2026 ही जर तुम्ही आज तुमच्या वहीवर तुमच्या भिंतीवर लिहून ठेवलं ना तर ते 100% तुम्ही करणार म्हणजे करणार, एवढी मला गॅरंटी आहे मित्रांनो. ओके, हे तुमचं नाव लिहायचं, नाही तर लिहा आशुतोष शिंगळे तलाठी. ओके, तुमचं नाव लिहायचं आणि तुमचं नाव लिहून त्याच्या पुढे तुमचं आवडीचं पद, जे तुम्हाला पद मिळवायचं ते पद नक्की लिहा. म्हणजे मित्रांनो एक आपला माइंड एक सायकोलॉजी असते. दररोज ती गोष्ट आपल्या समोर असली ना, आपण त्या गोष्टीच्या वेणी अभ्यासाला, ज्या गोष्टीच्या वेणी जायला लागतो. ही गोष्ट वारंवार मी तुम्हाला एक सांगत, म्हणजे बऱ्याचशा वेळेला आपल्या टेलिग्रामवर मी ह्या गोष्टी टाकत असतो, तुम्ही नक्की तिथे जॉईन व्हा. ओके, तर भेटू आपण अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू, ऑल द बेस्ट.